झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात दारू आणि बिअरची तस्करी रोखली। कारसह 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। गुन्हे शाखेची कारवाई, दोघांनाही घेतले ताब्यात। मालेगावहून धुळे मार्गे नवापूरकडे जाणाऱ्या कारमधून दारू आणि बिअरची होणारी तस्करी पोलिसांनी रोखली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याबाबत कारवाई करत पांढऱ्या रंगाच्या हुंडाई कारसह विदेशी दारू जप्त केली आहे। मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोलनाक्याच्या अलीकडे उभी असलेली ही कार पळवून नेण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी बळाचा वापर करून कार थांबवली। कार चालक भाविक कुमार मगनभाई पटेल आणि प्रतीक धीरूभाई पटेल या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 5 लाख रुपयांची कार आणि 1,33,325 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे। मोहाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक अमरजीत मोरे, सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील, श्याम निकम यांच्यासह कर्मचारी सदेसिंग चव्हाण, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, सुनील पाटील, महेंद्र सपकाळ आणि अतुल निकम यांनी केली। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।